मित्रांनो, गणपती बाप्पा मोरया आणि आज न्यूज 18 लोकमतच्या दर्शनाकरता राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आपल्यासोबत आहेत. आपण बाप्पांचं दर्शन घेतलं. पहिले तर कोकणाचं प्रतिनिधित्व आपण करता राज्याचे उद्योगमंत्री आहात. बाप्पांच्या दर्शनाच्या निमित्ताने सगळीकडे फिरस्ती होत असेल. काय यंदा आपण बाप्पांकडे मागितलंय? बाप्पाकडे एकच साकडं घातलेलं आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला, घटकाला सुखी ठेव, बळीराजाला सुखी ठेव, महाराष्ट्राच्या जनतेची सेवा चांगल्या पद्धतीनं आमच्याकडनं करून घे, हेच बाप्पाकडे प्रामाणिक साकडं घातलेलं आहे. पण बाप्पांच्याच उपस्थितीत आपण राज्याची राजधानी मुंबईमध्ये मराठा आरक्षणाचं आंदोलन होताना आपण बघतोय. गेल्या वेळी आंतरवाली सराटीमध्ये ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले होते, तेव्हा शिष्टमंडळातले एक प्रमुख नेते म्हणून वारंवार आपण त्यांना भेटायला जात होतात. वाशीला देखील भेटायला होतात. पण यंदा आपण खूपच निवांत आहात अशी एक राजकीय वर्तुळात चर्चा आहे. नेमकं कारण मी निवांत नाही याची पार्श्वभूमी मी आपल्याला सांगतो की यावेळी मी विखे पाटील साहेबांच्या अध्यक्षतेखाली जी उपसमिती नेमलेली आहे कॅबिनेटची, त्याचा एक सदस्य आहे. दररोज त्या बैठकीला मी उपस्थित आहे. ज्यावेळी मी रत्नागिरीमध्ये होतो त्यावेळी मी ऑनलाईन देखील उपस्थित होतो. आणि एक महत्त्वाची गोष्ट आहे जी आपण सगळ्यांनी बघितलेली आहे की माननीय एकनाथ शिंदेसाहेब जे राज्याचे मुख्यमंत्री होते आणि त्याचवेळी हे आंदोलन सुरू झालं होतं. त्याच्यामुळं त्यावेळेपासून मनोज जरांगेंच्या मागण्या प्रामाणिकपणानं पूर्ण करण्याची भूमिका ही सरकारनं ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये देवेंद्रजी देखील होते, अजितदादा देखील होते. आता रोल कदाचित शिंदेसाहेबांचा बदलला असेल, देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले असतील, परंतु मराठा समाजाच्या वंचित घटकाला न्याय देण्यासाठी जो आमच्यावर एक टीका केली जाते विरोधकांकडनं की छत्रपती शिवाजी महाराज यांची शिंदेसाहेबांनी शपथ घेतली, बरोबर. पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 10% आरक्षण हे लागू आहे. मी देखील MIDCचा मंत्री म्हणून काम करतो. माझ्याकडे भरती चालू आहे 1000 लोकांची. त्याच्यामध्ये देखील 10% आरक्षण जे एकनाथ शिंदेसाहेबांनी दिलं होतं ते सुरू आहे. परंतु हैदराबाद गॅजेटरी असेल, त्याच्यानंतर सातारा असेल, मुंबई असेल, हे लागू करण्याच्या दृष्टीनं आमची देखील समित्यांमध्ये चर्चा होते. परंतु विखे पाटील साहेब त्याच्यावर चांगल्या पद्धतीनं सुतोवाच करतील. पण या बाबतीमध्ये आपल्याला कायदेशीर बाबी ह्या तपासूनच घ्याव्या लागतील. कुठेही सरकार देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली हे मराठा समाजावर अन्याय होऊ देणार नाही, ही आमची स्पष्ट भूमिका आहे. परंतु हे करत असताना OBC समाजाचं देखील काही कमी होणार नाही याची दक्षता देखील सरकारला घेतली पाहिजे. आणि म्हणून आपल्या माध्यमातून मला आंदोलकांना देखील विनंती करायची आहे की मनोजजी अतिशय लोकशाहीच्या पद्धतीनं जेव्हा आंदोलन करत आहेत त्यावेळी काल आपण BSTमध्ये झालेला प्रकार बघितला असेल, त्याच्यानंतर ही योग्य नाही आहे. शेवटी अशा आंदोलनातनं, अशा वागण्यातनं मनोजजींच्या आंदोलनाला गालबोट लागू शकतं, ह्याचं देखील काही लोकांना भान असलं पाहिजे. कारण जसं आपण म्हटलं की ह्या प्रवासामध्ये मी अनेक वेळा मनोजजींना भेटलेलो आहे. ते जसे ॲग्रेसिव्ह आहेत तसे ते संवेदनशील देखील आहेत. आणि म्हणून त्यांनी देखील सांगितले की मुंबईकरांना त्रास होणार नाही याची दक्षता आंदोलनकर्त्यांनी घेतली पाहिजे. आज काही कोर्टाचे निर्णय झालेले आहेत, ते कोर्टाच्या निर्णयाला अधीन राहून प्रशासन काही काम करतं. बरोबर. त्याच्यामध्ये आंदोलनकर्त्यांनी आम्हाला सहकार्य करावं हीच आमची भूमिका आहे. आपण उपसमितीत आहात. मी तोच एक सगळ्यांच्या मनातला प्रश्न आहे की वारंवार व्यासपीठावरती तुमच्या वतीनं कोणी ना कोणी भेटायला जात होतं. म्हणजे शिंदे समितीच्या वतीने देखील प्रतिनिधी जात आहेत. पण आपण कोणीच का नाही? दादा भुसे दिसायचे गेल्या वेळी, आपण दिसायचात, गिरीश महाजन दिसायचे. मग यंदा कोणीच का व्यासपीठावर? एक पहिली गोष्ट की सरकारच्या लोकांनी बोलायचंच नाही अशी काय आडमोठी भूमिका आमची नाही. तुमच्या बाजूने तुम्ही खुले आहात. आमच्या समितीचं नेतृत्व कोण करतायत तर सन्माननीय शिंदेसाहेब माझी न्यायपूर्ती करतायत. त्यांचं एक फार मोठं रेप्युटेशन आहे महाराष्ट्रामध्ये आहे. ते स्वतः जाऊन भेटले. विखे पाटील साहेबांचा कदाचित डायलॉग चालू असू शकेल, परंतु डायलॉग मी जरी स्टेजवर गेलो नसलो तरी मराठा समाजावर अन्याय होणार नाही ही देखील आमची भूमिका आहे. आणि मुद्दा जसा मी मगाशी सांगितलं की अनेक मागण्या आम्ही मान्य केल्या आहेत. 3000 अधिसंख्य पदं आपण भरलेली आहेत. जे मृत आहेत त्यांना 10 लाख रुपये देण्याचा निर्णय जो घेतला होता तो अजून लागू आहे. काही राहिले असतील ती प्रकरणं पूर्ण होतील. केसेस मागं घेण्याच्या संदर्भामध्ये देखील सरकार सकारात्मक आहे. 10% आरक्षण आपण देऊन दाखवलेलं आहे. आता फक्त हैदराबाद असेल, सातारा असेल, मुंबई गॅजेटरीच्या बाबतीमध्ये जे काही विषय आहेत ते कायदेशीर बाबी आम्ही तपासू. आणि मराठा समाजाच्या सोबत आम्ही 100% आहोत. देवेंद्रजी आहेत, शिंदेसाहेब आहेत आणि अजितदादा देखील आहेत. मनोज जरांगे म्हणतात 13 महिने तर तुम्हाला दिले होते, आता अधिकची मुदत तर काय आम्ही देऊ करणार नाही, लगेच निर्णय घ्या असं त्यांचं म्हणणं आहे. पण कायदेशीर चौकटी जर लक्षात घेतलं तर ते काही वेळेला शक्यही नाही आहे. मग अशा वेळी तोडगा काय या सगळ्या परिस्थितीवरती? मला असं वाटतं की याचं उत्तर तुम्हीच दिलं ते बरं आहे की कायदेशीर बाबी आपल्याला तपासून घ्यावे लागतील. 10% आरक्षण आपण दिलं, 10% आरक्षण आपण टिकवलं. 10% आरक्षणाच्या नोकर भरत्या ह्या देखील सुरू आहेत. मी माझं देखील उदाहरण दिलं माझ्या विभागाचं. आणि म्हणून मनोजजींना आपल्या माध्यमातून मला विनंती करायची आहे की शेवटी एखाद्या वंचित घटकाला आपल्याला न्याय द्यायचा असेल, मराठा समाजातल्या वंचित घटकाला न्याय द्यायचा असेल
तर शेवटी कायदेशीर बाबी तपासून बघितल्या पाहिजेत. एकदा जर कायद्यानं काही गोष्टी शिक्कामोर्तब केलं तर त्याच्यातनं पर्याय देखील राहू शकत नाहीत आणि म्हणून कायद्यानं काही पर्याय काढू नयेत यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला ह्या तिन्ही नेत्यांच्या नेतृत्वाखाली नक्की यश येईल. असे तर्कवितर्क किंवा अशी चर्चा देखील झाली की वाशीवरनं मनोज जरांगे पाटील गेल्या वेळी परत गेले होते. शिंदे साहेबांनी त्यांची समजूत काढली होती, तुम्ही पण होतात. पण यंदा त्यांना मुंबईपर्यंत काय यावं लागलं यावरनं देखील राज ठाकरेंनी वक्तव्य केल्याचं आपण बघितलं. शिंदे साहेबांनाच विचार असं त्यांनी म्हटलं होतं. पण ही सगळी परिस्थिती मुख्यमंत्र्यांना हाताळता आली नाही, हा जो काही एक आरोप केला जातोय, काय म्हणणं आहे आपलं? नाही, महाविकास आघाडीचे नेते किंवा आमच्या विरोधातले नेते हे म्हणणारच आहेत. त्याच्याबद्दल ते जर असं म्हणाले नाहीत तर ते सुद्धा सरकारला मॅनेज झालेत का असं कदाचित मनोज जरांगे त्यांना प्रश्न विचारू शकतात. म्हणून हा सगळा आटापिठा आहे. मनोज जरांगेंची सहानुभूती मिळवण्यासाठी प्रचंड चढाओढ लागलेली आहे, उतावळेपणा चालू आहे. तुम्ही बघितलं असेल सगळ्या आंदोलनामधनं. मुद्दा असा राहतो की मनोज जरांगेंनी केलेलं आंदोलन हा एक अतिशय महत्त्वाचा, मनोज जरांगेंच्या आणि मराठ्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा विषय आहे. परंतु या आंदोलनाचा उपयोग स्वतःच्या वोट बँकसाठी कसा केला जातो हे आपण त्या स्टेजवर कोण कोण जात आहेत, कशा पद्धतीनं वक्तव्य करत आहेत. मग मला त्यांना सवाल आहे की ज्यावेळी सर्वपक्षीय तुम्ही एकत्र येता, सर्वपक्षीय बैठकीला येता, त्यावेळी तुम्ही सांगता की ओबीसीमधनं मराठा समाजाला आम्ही आरक्षण देऊ शकत नाही. तर माझी सुरुवातीपासून मनोजजींना विनंती काय आहे की हे जे आमच्यावर आगपाकड करतात, आता परत स्थानिक स्वराज्य संस्था आल्या म्हणून मनोजजींचा सपोर्ट त्यांना राहावा म्हणून मनोजजींनी कधीतरी त्यांना प्रश्न विचारावा की ओबीसींचं जो काही टक्केवारी आहे या ओबीसींच्या टक्केवारीमधनं मराठा समाजाला आरक्षण द्यावा का, हे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्पष्ट करावं ना. कोण म्हणते महाराष्ट्र तुमच्याबरोबर ठेवू. 10 नाही आमदार निवडून आल्याने महाराष्ट्र हे त्यांच्याबरोबर ठेवायला लागले. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे, मला कोणालाही क्रिटिसाईज करायचं नाही, पण मनोजजींनी ही देखील भूमिका घेतली पाहिजे की मंडल यात्रा का सुरू आहे. मंडल यात्रा सुरू असताना काही त्यांचे खासदार येऊन सांगतात की आम्ही तुमच्याबरोबर आहोत. मला असं वाटतं की दुटप्पी भूमिका आहे. मराठा समाजावर अन्याय होऊ नये हीच आमची भूमिका आहे, होती आणि तशीच राहणार आहे. परंतु या महाविकास आघाडीच्या नेत्यांची भूमिका ओबीसीमधनं मराठा समाजाला आरक्षण द्यायची आहे का हे त्यांनी कधीतरी स्पष्ट करावं तुमच्या चॅनलवर. एकनाथ शिंदेना टार्गेट केलं जाते असं तुम्हाला वाटतं? 3.5 वर्ष एकनाथ शिंदेसाहेबांना अनेकांनी टार्गेट केलं. त्याचा परिणाम विधानसभेवर झाला नाही, लोकसभेवर झाला नाही, स्थानिक स्वराज्य संस्थेवर पण येणार नाही. मी अनेक वेळा सांगितले की महाराष्ट्रामध्ये अनेक मुख्यमंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले, अनेक मुख्यमंत्र्यांना. तुम्ही जर इतिहास काढला, म्हणजे मला फार मोठ्या इतिहासामध्ये जायचं नाही, पण मी ज्यावेळी राजकारणाला सुरुवात केली 25 वर्षापूर्वी, त्या 25 वर्षामध्ये देखील अनेक मुख्यमंत्र्यांनी राजीनामे दिले. बरोबर. पण राजीनामे दिल्यानंतर एवढा जळफाट आणि एवढा आदळापट कधीच आम्ही बघितलेली नव्हती. त्यांनी राजीनामा दिला, ते त्यांच्या कामाला लागले, पुन्हा कदाचित सत्तेवर आले असतील, नाही आले असतील. हा लोकशाहीतला एक भाग आहे. परंतु लोकशाहीतला एक भाग म्हणून एकनाथ शिंदेसाहेबांनी उठाव केल्यानंतर ज्यांची मंत्रिपदं गेली, ज्यांचं मुख्यमंत्रीपद केलं, ते किती दिवस एकनाथ शिंदेसाहेबांबद्दल बोलणार आहेत. कधीतरी थांबतील हा मला विश्वास आहे. आणि म्हणून त्यांच्या बोलण्याला किंवा त्यांच्या पत्रकार परिषदेला महाराष्ट्राच्या मतदारांनी ढुंकून देखील बघितलेलं नाही, हे विधानसभेतनं सिद्ध झालेलं आहे. शेवटचा प्रश्न, उपसमितीमध्ये आपण आहात, चर्चा सुरू आहे, काय पर्याय आपण मनोज जरांगेंसमोर ठेवणार आहात, काही त्याबद्दल ठरतंय का? आज मला असं वाटतं की काही शिंदेसाहेब म्हणजे आपल्या माजी न्यायमूर्ती जे आहेत त्यांनी काही प्रस्ताव ठेवतील, विखे पाटील साहेब काही त्यांच्याशी बोलतील. परंतु एक महत्त्वाची गोष्ट आहे की जे आपल्याला अपेक्षित कॉन्क्रीट करायचं आहे ते करताना असं आपण लवकरात लवकर करा किंवा मी असेपर्यंत इथे बसलेलं असेपर्यंत करा, तर मनोजजींनी देखील समजून घेतलं पाहिजे. मी अनेक वेळा त्यांना भेटलेलो आहे, म्हणून मी सांगितलं की त्यांची आक्रमकता देखील मी बघितलेली आहे आणि त्यांच्या माणूस देखील मी अनुभवलेला आहे. आणि म्हणून त्यांनी माणूस म्हणून विचार करावा की शेवटी आपल्या आंदोलनकर्त्यांकडनं मुंबईला त्रास होणार नाही. मुंबई देखील गणेशोत्सवाच्या सगळ्या धामधुमीमध्ये आहे. काही जे आता परवा लालबागच्या राजाच्या इथं प्रकार घडले तर हे होऊ नयेत अशा पद्धतीचे निर्देश देखील मनोज जरांगेंनी त्यांच्या आंदोलकांना दिले पाहिजेत आणि त्यांनी देखील संयम ठेवला पाहिजे. मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याची भूमिका जशी त्यांची आहे तशी सरकार म्हणून आमची देखील आहे. परंतु आम्हाला कायदेशीर काही बंधनं आहेत ते आम्ही तपासून घेऊ आणि कोणी ह्याला विरोध करत नाहीत. देवेंद्रजी देखील ॲग्रेसिव्हपणानं मराठा समाजाचा विचार करत आहेत, शिंदेसाहेब देखील करत आहेत, अजितदादा देखील करत आहेत. परंतु हे करत असताना बाकीचे घटक देखील बाधित होऊ नयेत हा देखील सरकारची भूमिका असणार आहे. बरं, एक शेवटचा प्रश्न, नितेश राणेंनी असं म्हटलं की कोकणातल्या मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही, तुम्ही देखील कोकणाचं प्रतिनिधित्व करता, तुम्हाला असं वाटतं का? मी नितेश राणेंनी काय म्हटलं ह्याच्यापेक्षा मी वस्तुस्थिती आपल्याला सांगतो की कोकणपट्टा जो आहे, कोकणपट्टा म्हणजे सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, हा पूर्ण परिसर जो आहे
हा ओबीसी कुणबी समाजाचा 65% परिसर आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तिलोरी कुणबी आहेत. आणि मी विशेषतः महायुतीच्या सरकारचं देखील अभिनंदन करेन की तिलोरी कुणबी जात ही नष्ट करण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला होता. त्याचा उल्लेख मी इथं करत नाही आता, पण ती शिंदे साहेबांनी, देवेंद्रजींनी पुन्हा एकदा जात त्यांना क्रिएट करून दिली. आज माझ्याकडचा ओबीसी बांधव जो आहे तो तिलोरी कुणबी आहे आणि आमच्याकडचा मराठा समाज आहे तो ओपन आहे. आणि आमच्याकडच्या मराठा समाजाचं असं म्हणणं आहे की आम्हाला कुणबीमध्ये आरक्षण नको आहे. आम्ही मराठा आहोत, जे ओपनमध्ये आहोत तेच आम्ही योग्य आहोत आणि आम्हाला जे 10% आरक्षण मिळालेलं आहे त्या आरक्षणावर आम्ही समाधानी आहोत. म्हणजे नितेजींच्या वक्तव्याशी तुम्ही सहमत आहात? हां, ते जर असं बोलले असतील तर मी सहमत आहे. मुद्दा असा राहतो की ग्राउंड रियालिटी काय, तर ग्राउंड रियालिटी ही आहे की कोकणातल्या मराठा समाजाच्या मंडळींना 10% आरक्षण हे मान्य आहे आणि त्यांना कुणबीमध्ये यायचं नाही, ही त्यांच्यातली चर्चा. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल.